सरकारी प्रशासन भिवंडी को भीड़ पर भड़ी बनने का इंतजार कर रहा है। सांसद सुरेश महात्रे कपिल पाटिल के परिवार पर बुलेट ट्रेन में फर्जी दस्तावेज लगाकर करोड़ों रुपए हड़पने का गंभीर आरोप। सांसद सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में गंभीर आरोप लगाया है कि पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल के परिवार ने महत्वाकांक्षी मुंबई से अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना में सरकारी अधिकारियों के साथ मिलीभगत करके भूमि अधिग्रहण में करोड़ों रुपए का गबन किया है। कपिल पाटिल के भतीजे प्रशांत पाटिल, जयेश पाटिल, सुमित पाटिल और बेटे सिद्धेश पाटिल ने बुलेट ट्रेन से प्रभावित होने वाली जमीन का फर्जी विकास अनुबंध बनाकर सरकार से 20 करोड़ 13 लाख रुपए की ठगी की है। इनका भ्रष्टाचार यही नहीं रुका, लेकिन सरकार ने सिफारिश की है कि बच्चे 2024 में बदले में दी गई जमीन के बदले 1993 करोड़ रुपए का भुगतान करें। ये सभी लेन देन झूठे और चौंकाने वाले हैं। तथा विकास समझौता 2012 में मंजूर किया गया था। इसके लिए इस्तेमाल किया गया स्टाम्प पेपर 2016 का है। इसलिए इस बात के तमाम सबूत होने के बावजूद कि इस पर प्रशांत पाटिल की तस्वीर 2018 की है, सरकार अभी भी इस पर आके मूंदे हुए है, जिससे सवाल उठता है कि वह आके मूंदे क्यों हैं। उन्होंने कहा कि जल्द ही वे दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मिलेंगे और उन्हें भ्रष्टाचार के बारे में पूरी जानकारी देंगे। 14 फरवरी 2017 को कांग्रेस जिला अध्यक्ष एवं नगर विधानसभा नेता मनोज महात्रे को निर्मम हत्या कर दी गई थी। सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने स्पष्ट किया कि इस हत्याकांड की नए सिरे से पुलिस जांच की मांग की जा रही है और हत्याकांड के मुख्य आरोपी प्रशांत महात्रे और कपिल पाटिल के भतीजे सुमित पाटिल के बीच 193 बार मोबाइल फोन पर बातचीत हुई थी। इसकी जांच की जरूरत है कि आखिर क्यों और किस संदर्भ में ये घटनाएं हुई। ये मांग तत्कालीन विपक्षी नेता राधाकृष्ण विखे पाटिल ने की थी। हमारी मांग आज भी वही है और हम पुलिस आयुक्त से मिलकर फिर से मांग करेंगे, ऐसा सांसद सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने बताया। जे मनोज म्हात्रेचं दुर्दैवी आणि एकदम निर्घुण अशी जी हत्या करण्यात आली आपण पाहिलं असेल आणि त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बाईट दिली होती की या खुनामागे साहजिकच तेथील खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या पुतण्यांचा हात असल्याचं स्पष्ट नमूद केलं होतं व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी केली होती। परंतु आज तक त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। खरं म्हटलं तर त्या ह्याच्यात आरोपी प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांच्यात साधारणतः 193 वेळा त्या 2 दिवसात बोलणं झालं होतं। त्याच्यामुळे साहजिकच सुमित पाटील यांच्या मोबाईलची सीडीआर तपासायला हवी आणि ते तपासण्यासाठी पुन्हा एकदा या केसची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी आज करतो। जे बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत, बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत। त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश पाटील यांनी 2012 एक ॲग्रीमेंट दाखवलं डेव्हलपचं। ज्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर 2015चा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटलाचा फोटो आहे त्याच्यावर स्पष्ट तारीख 2018ची आहे। तर नक्की हे ॲग्रीमेंट कधी झाले हे तुमच्याही लक्षात आहे। त्यानंतर 2019ला याच्या संदर्भात एक केस चालू झाली। कोर्टात केस चालू असताना जैसे थे असे आदेश होते, परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून 20 करोड काहीतरी 10 लाखाच्या वर रक्कम यांना देण्यात आली। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा 6 जून 2024 रोजी त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे 193 करोड प्लस काहीतरी लाख आहेत हे देण्यात यावे। म्हणजे ह्या एक मॅटर विषयीचा मी भ्रष्टाचार बोलतो
तर असा काहीशे करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये झालेला आहे. ह्याची सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे. जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे. परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे. भले कपिल पाटीलचा परिवार असू दे, उद्या कोणाचाही परिवार असू दे, परंतु अशा प्रकारे त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचे सुपुत्र आहे. आणि याच्यात पण सांगतो का तेव्हा 20 करोड दिले ठीक आहे, आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव गेला की त्याला 193 करोड द्यावे. यामध्ये मग कुठेतरी शासनाकडूनच फसवणूक करण्यासाठी त्यांना पाठबळ दिले जाते. हो हो, शासन आणि ही सगळी मंडळी हे एकत्रितरित्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे. आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे. मी तुम्हाला जसं बोललो, अधिवेशन चालू आहे, अधिवेशन स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन, भेटेन, परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीचं मेल टाकणार आहे. हा मुद्दा आहे जो येथील भिवंडीतील तडीपार गुंड सुजित पाटील असेल, ज्याच्यावर 302, 307 सारखे 14 गुन्हे आहेत. 2017 मोक्कामध्ये अटक झाला, 2022ला जामिनावर अटी शर्तीनं सुटका झाली. 2022 जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा या 2 वर्षात त्यांनी 6 गुन्हे केले, ज्याच्यात 43 दिवसापूर्वी एक 307 सारखा गुन्हा केलेला आहे. तालुका परिषदेत नोंद आहे. परंतु तरी आणि जेव्हा तो 307चा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस नारपुली पोलीस स्टेशनने एक धक्कादायक माहिती दिली की तो जून मध्ये काय ते 13 जूनला तडीपार आहे. असं नारपुली पोलीस स्टेशन दाखवलं की 13 जून पासून तो तडीपार आहे. आणि ही घटना 8 डिसेंबरला तो हा 307ची केस जीवे मारण्याचा प्रकार त्याच्यावर केस दाखल होते. ती त्याच्या घरापासून 3 ते 3 किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त. तो जाहीररित्या कार्यक्रमात असतो, स्वतः टुर्नामेंटचं आयोजन करतो. हे सगळं असताना देखील पोलीस 307 सारख्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना अटक करत नाही. तो स्वतः 3 लोकांसमोर बोललेला आहे, परंतु ते लोक समोर येऊन बोलायला तयार नाही. त्यांनी मला सांगितलं, कारण ते घाबरतात. कारण आपण पाहिलं असेल, जर जामिनानंतर 4 गुन्हे झाले, तडीपार नंतर 2 गुन्हे झाले, तरी सुद्धा तो आरोपी इथंच वास्तव्यास आहे, त्याला पोलीस अटक करत नाही. त्याच्यामुळे साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मला 3 लोकांनी स्वतः सांगितलं का तो असं बोलतो जाहीररित्या कमी मोठ्या 1-2 लोकांची हत्या करणार आहे, स्पष्ट बोलतो. माझा प्रश्न आहे हो प्रशासनाला, पोलिसांना, की मग तुम्ही ते बीड आणि परभणी सारखा हत्याकांडाची वाट बघता का? त्यावेळेला ती वेळ या भिवंडीवर आणता का? म्हणून याच्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आधी पत्रकार परिषद आहे. आणि 8 दिवसात जर याचा विचार नाही झाला तर खूप मोठं जन आंदोलन. आपण बीड परभणीची परिस्थिती पाहिली असेल, पण अशी परिस्थिती मी खासदार म्हणून इथं येऊ देणार नाही. आणि जर यांच्यावर कारवाई केली नाही तर खूप मोठं जन आंदोलन तिथं उभं केलं.